मी उपोषण करता 5 दिवस झालं थांबलेलो आहे। आमच्या मागण्या एवढ्या आहेत, आम्ही जे काम केलेलं आहे 45 लाखाचं सगळ्या कामगारांनी, मी स्वतः बी कामगार आहे, एवढ्या कामगारांनी आम्ही काम केलेलं आहे 47 का 45 लाख रुपये तर त्यांनी आमचा भरणा त्या दुसऱ्या टोळीच्या नावावर टाकलाय। ती टोळी नवीन आहे आणि ती रजिस्टर नव्हती, ती रजिस्टर टोळी करून घेतली। आमची जुनी टोळी असताना त्यांची दुसरी टोळी अधिकारी पदाधिकाऱ्याची पोरं असताना गुंडांची संबंध असताना आमच्यावर दबाव टाकला त्यांनी, ते येऊन आम्हाला जातीपुरतं बघून त्यांनी बाहेर काढलेलं आहे। गुंड पाठवले होते त्यांनी, गुंडांनी आम्हाला एक केलं, ही तुमचं काम नाही, धमक्या दिल्या, बाहेर या तुम्ही। अजून गँग रात्रीच्या 10 वाजता बी आलते, परत सकाळी आलते, दुपारी आलते, एक टायमीला आमच्यावर धमदाटी करून, आमच्यावर जबरदस्ती करून आमच्या मुकदमावर खंडणीची केस टाकली आणि आमची सगळी टोळी बाहेर काढली। विनाकारण पैशाची मागणी केली। आम्ही 6 महिने काम केलं आणि तेच पैसे घेऊन आम्ही उच्चल स्वरूपात घेतले होते। तीच उच्चल स्वरूपात तीच खंडणी आमच्या मुकदमावर केली त्यांनी, कंपनीवाले लोकांनी। ही संगत मंगत होऊन माथाडी बोर्ड, एक युनियनचे पंचायतचे ते बाबा आढाव, मानकर, मेंगळे, पठाण या त्यांनी नयन मोहोळ, बाळासाहेब मारणे ह्यांना पाठवून आम्हाला धमकावायचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर आमच्यावर खोटी खंडणीची केस टाकून आम्हाला सगळ्यांना बाहेर काढलं त्यांनी। आता 5वा दिवस चालू आहे, मला चक्कर यायला लागली, मला अंधार यायला लागले डोळ्याला, माझ्या पोटात दुखायला लागलंय, मला असं थांबू वाटणं, सहनशक्ती अख्खी संपलेली आहे माझी। मी केवळ जयभीमचा आहे म्हणून आमच्यावर अन्याय करत आहे। जयभीमचा असल्यामुळे आमच्यावर अन्याय केला त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्याच्या ह्याच्या खाली सगळे त्यांची पोरं भरली आणि आम्ही मागासवर्गीय सगळे असल्यामुळे सगळे बाहेर काढले त्यांनी। पुण्यामध्ये माथाडी बोर्ड आहे आणि त्या माथाडी बोर्डमध्ये वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता गेल्या 5 दिवसापासून उपोषणाला बसलाय। त्यांनी पाण्याचा एक घोटही पिलेला नाही, एवढं कठोर आमरून उपोषण करताना तो आता त्याच्या डोळ्यावरती अंधारी येत आहेत। इथं मच्छर आहेत, ते मच्छर चावल्यामुळे जे काही झिका आजार पुण्यामध्ये पसरतोय, तो झिका आजार होण्याचे चान्सेस देखील वाढलेले आहेत आणि आता त्याला चिकनगुन्यासारखे आजार जाणवत आहेत, कारण त्याचा गुडघा काम करत नाही, त्याच्या जॉईंटमध्ये पेन होतंय। एवढं सगळं होत असताना इथले जे काही अधिकारी आहेत मते म्हणून, ते मते अधिकारी या ज्या काही यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करत नाहीयेत आणि मागण्या मान्य करताना ते एक लेटर काढतात आणि त्या लेटरवरती ज्या काही मागण्या त्यांनी मान्य केल्यात असं ते लिहित आहेत, त्यावरची हा उपोषणकर्ता खाली लिहितोय की हा आदेश मला मान्य नाहीये। हे जे काही स्टिकर चिटकीचं जे काही वॉर इथं चालू आहे, एक कोल्ड वॉर चालू आहे। हा उपोषणकर्ता गेल्या 5 दिवसापासून इथं बघतोय तुम्ही की तो ह्या भिन्न म्हणजे इतक्या निर्दयी अवस्थेमध्ये पडलेला आहे। त्याचे डोळे काळे निळे होताना दिसत आहेत, त्याचे ओठ काळे निळे होताना दिसत आहेत, त्याची बॉडी आता कुठेतरी म्हणजे जे काही त्याचं ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन लेवल कमी होताना दिसते आणि मथे मात्र जे काही कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये बसलेले आहेत। त्यांचे फॅमिली मेंबर असतील, त्यांचे रिलेटिव्ह असतील, त्याच्यासोबत आपण बोलणार आहेत।
नक्की काय ताई, काय काय होतं, तुमची काय मागणी आहेत आणि काय एवढं 5 दिवसापासून उपोषणाला काय बसलं तुम्ही? आमच्या मागण्या आहेत की आमच्या मुलांची कामं भेटावे, आमच्या मुलांना पगारी भेटाव्या, हे आमचं मागणं आहे. पण ते लोक आमच्या मुलांना कामावर पण घेत नाही, पगारी पण करत नाहीयेत आणि खोटं पण काय पण जोडायला लागलेत. तुम्ही मागाशी बोलताना एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये तुम्ही म्हणताय की त्यांनी गुंड बोलवले. त्या गुंडांचं नाव काय आणि काय कशामुळे बोलवले? नाव मला सांगता येणार नाहीये, पण आहे आमच्या इथली एक, ती सांगेल तुम्हाला नाव आणि ती व्यवस्थित माहिती देईल तुम्हाला. गुंड बोलवले होते कोणतरी. एक माग व्हायरल, आता व्हिडिओ व्हायरल झाला की त्या अधिकाऱ्यांनी गुंड खडकीला येऊन गेलाय, बाळासाहेब मारणे येऊन गेलेले आहेत, सगळे गुंड लोक येऊन आम्हाला धमकी बिमकी देऊन गेलेले आहेत. हे गुंड अधिकाऱ्यांनी पाठवले तर असं तुम्ही आरोप केला होता. हा, कारण साहजिक गोष्ट आहे, बाळासाहेब मारण्याचा मुलगा तिथं कामाला आहे, आणखी पदाधिकाऱ्यांची पोरं कामाला आहे. मानकरचं नाव होतं, मानकरचं नाव त्यांनी तिथं कट करून घेतलंय. आणि विष्णू गर्जाचा भाव आहे, मेंगळ्याचा भाचा आहे, आणि हे आपलं काय म्हणतात ते 2 मिनिटं पटनचा मुलगा आहे. सगळं यांनी कट कारस्थान रचून आम्हाला तिथनं बाहेर काढलेले. त्या गुंडांनी काय हत्यार वगैरे दाखवण्याचं तुम्हाला धमकी? नाही, ते नुसते म्हणत होते बाहेर ये, साईटला बोलू, साईटला भेटू, बाहेर ये, साईटला ये, तेवढंच बोलत होते. मग ते या बोलण्यामुळे तुम्ही घाबरलाय असं तुम्हाला म्हणायचं? हा, कारण यांनी आमच्यावर परिपूर्ण हे केलंय ना. आमची टोळी असताना दुसरी टोळी कशी काय तिथं रजिस्टर झाली? आमची मान्यता त्या टोळीला नव्हती. पहिल्यापासून आम्ही तो विरोध केला. आमच्याकडे सध्या तो व्हिडिओ आहे, तुम्हाला बघायचा असला तर आम्ही इथं लगेच व्हिडिओ दाखवू शकतो. व्हायरल झालाय त्याच्यामध्ये तुम्ही दिसताय की बांगड्या फोडल्या, त्या अधिकाऱ्यावरती बांगड्या फोडल्या, त्याबद्दल का तुम्हाला फोडल्या? कारण आमचे लेकरं बाळ असे 2.5 वर्ष झालं त्या साहेबांकडे मी स्वतः रिक्वेस्ट करते. साहेबांना मी हात जोडून विनंती केली, त्यांना स्वतः तुम्ही तोंडावर विचारू शकता. साहेब, आमचं काम आहे, आमची काही चुकी झाली असेल तर माफ करा. या साहेबांना मी वारंवार, तुम्ही कॅमेरा चेक करून घ्या माझे, की मी किती वेळेस या ऑफिसला आले असेल आणि रिक्वेस्ट केली असेल. बरोबर आहे. साहेब, आज स्वतः आपल्याकडे साहेब काय सांगाल, हे जे काही प्रकार एवढा घडतोय त्याबद्दल तुमचं काय मत? हे जे काही एवढं 4-5 दिवसापासून उपोषण त्या कोणतरी करतोय, 5 दिवस झाले, यांच्याकडून तुमच्याकडून प्रशासनाकडून काय कारवाई झाली आणि काय तुमचं reply? प्रशासनाने याच्यामध्ये काल एक आदेश पारित केलेला आहे. तर वरिष्ठ कार्यालयाशी बोलून चर्चा करून आदेश पारित केलेला आहे मान्य अध्यक्षांनी, जे सहाय्यक कामगार आयुक्त आहेत त्यांच्या सहाय्याने केलेला आहे. बस एवढंच मला सांगायचं. त्यांचं एवढंच मला म्हणणं आहे की गुंड तुम्ही पाठवले नाही, त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही याविषयी. त्यांचं म्हणणं आहे की गुंड तुम्ही पाठवले, पंचायतनी गुंड पाठवले, तुमच्या ऑफिसच्या बाहेर 5 दिवस झालं उपोषण चालू आहे. तब्येत, आता त्याचे डोळे बघितलं तुम्ही काळे निळे होताना दिसले. ॲम्ब्युलन्स येणार आहे, डॉक्टरची कारवाई, डॉक्टरचं ट्रीटमेंट चालू होणार आहे किंवा काय, कसं आहे? वरिष्ठांशी बोलूनच निर्णय होईल. आता जर पाऊस, जर तुम्ही बघितलं तर वरिष्ठांशी बोलूनच निर्णय तुम्ही होईल. बघितलं की पाऊस काल होता, ठीक आहे. एवढं मोठं प्रमाणामध्ये बघितलं आपण की जे काही मते साहेब आहेत ते पळ काढण्याची भूमिका घेताना दिसतात. आणि वरिष्ठांशी बोलून मी सांगणार, वरिष्ठांशी बोलून मी सांगणार, हेच ते वारंवार सांगताना दिसतात. परंतु जो कोणी तिथं उपोषण करता बसलाय त्याची तब्येत आता खालावलेली आहे. प्रशासनाने याच्याकडे खरंच लक्ष देण्याची गरज आहे. आता ही सिच्युएशन खऱ्या अर्थाने कुठपर्यंत जाते हे बघणं गरजेचं आहे. वंचित बहुजन आघाडीचे जे काही माथाडीचे जे काही विशाल कसबे आहेत त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे आणि तो उपोषण करता पाण्याचा थेंबही घ्यायला तयार नाही. आणि मते मात्र यावरती वरिष्ठांसोबत बोलू असं वारंवार आश्वासन देतात. ह्या गोष्टी मागे नक्की कोणाचा हात आहे हे बघणं गरजेचं आहे. मी मेघराज गवारे, तुम्ही बघत क्रांती न्यूज. धन्यवाद.